आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य बाप हो. पहिला दिवस आहे बर का. 3 कीर्तनकार बांधलेले राहतात. पहिल्या दिवसाचा जो कीर्तनकार का आहे त्याने भगवंताचं नाम सांगावं महाराज. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवंताकडे मागणी मागावी आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराने काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळी. पहिला दिवस आहे मायबाप हो. मला इकडं तिकडं काही जाता येणार बरोबर आहे का नाही. अभंगाला धरून या ठिकाणी महाराज त्या भोले बाबांनी तो अनुग्रह आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथांना तो जो अनुग्रह होता पार्वती आई साहेबांना जो अनुग्रह दिलेला तो मच्छिंद्रनाथांना दिला. आणि दिल्यानंतर मजर हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू म्हणून विशेषात त्या दरो विवेकावरी म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती बाप हो. किंवा सद्गुरु वाचोने सापडीना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु केल्याशिवाय महाराज ह्या ब्रह्मज्ञान आपल्याला ब्रह्मज्ञान जे ब्रह्मनाम आहे जो बीज मंत्र आहे सद्गुरु केल्याशिवाय कळत नाही. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना तो अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर त्यांची साधना करून घेतली महाराज. आणि साधना करून घेतल्यानंतर त्यांना तीर्थयात्रेला पाठवलं. तीर्थयात्रेला जेव्हा निघाले महाराज गावामध्ये जायचं आणि दारासमोर जायचं आणि भिक्षान दे माही अलक निरंजन भिक्षान दही माई भिक्षान दही. एका ब्राह्मण स्त्रीच्या काकांच्या दारासमोर गेले ते ब्राह्मणीन काकूने त्यांचा आवाज ऐकला. कोणीतरी भिक्षुक आपल्या दारासमोर आलेला आहे. भिक्षुकी जेव्हा घेऊन गेली महाराज तेव्हा घेऊन गेल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांनी त्या आईच्या मुखमंडलाकडे पाहिलं. म्हणे आई तुमच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे. तुमच्या अंगावर दागदागिने भरपूर आहेत. घरदार मोठं एकदम भला मोठा वाळा आहे. परंतु चेहऱ्यावर नाराजी आहे. म्हणे देवा माझी अद्याप कुश पवित्र झालेली नाही. मला पुत्र संतान नाही. धन भरपूर असलं पण कर नसलं तर माणूस नाराज राहतो महाराज. बरोबर आहे की नाही आई. मला पुत्र संतान नाही म्हणे महाराज. मच्छिंद्रनाथांनी सद्गुरूचं स्मरण केलं महाराज. आणि सद्गुरूचं स्मरण केल्यानंतर त्या भस्म जोडीमध्ये हात घातला आणि हातामध्ये भस्म काढलं आणि भस्म घेतल्यानंतर सूर्यनारायणाचा जप केला की देवा सद्गुरूची जर का मी करज सेवा केलेली असेल तर या माझ्या मातेला पुत्र रत्न प्राप्त होईल. आई ही रक्षा घ्या. ही रक्षा घेतल्यानंतर विभूती घेतल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस पाण्यामध्ये सेवन करा. तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. आई विश्वास ठेवा बरं. महाराज नाथ पुढच्या गावाला निघून गेले महाराज. आणि निघून गेल्यानंतर गटने मीटिंग बटणी. तुमच्याकडे गटने मीटिंग बसस ना. हा गटची मीटिंग बसली. गटनी मीटिंग. आता माता भगिनींच्या पोटामध्ये काही गोष्ट राहत. माता भगिनींच्या पोटामध्ये गोष्ट राहत नाही महाराज. त्या ताईने लगेच सांगून दिलं म्हणे बाबा म्हणे पाय माय असा असा महाराज आला आणि त्या महाराजांनी मला एक रख्या दिली. आय माय गुच्चू बट्टी ना. म्हणे माय खायचो मी जो नको बरं. म्हणे का बरं बहीण. म्हणे त्या दिननी कुत्री बरे मागे मागे फिरवतात रातनी बाई बनाडतात. आता सांगा महाराज एवढा विकल्प मनामध्ये घातल्यानंतर ती बाई रख्या खाऊ शकेल का. दिननी कुत्री बनालतात म्हणे रातनी बाई. एवढा विकल्प मनामध्ये घातला. माय तुमच्या पोटामध्ये गोष्ट राहत नाही. काय झालं तुम्हाला धर्मराजाचा शाप आहे. कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं महाराज. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कर्ण मारला गेला आणि कर्ण मारला गेल्यानंतर पांडवांना एवढा आनंद झाला महाराज. एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला. पण कुंती मातेच्या डोळ्याला 2-2 धारा लागायच्या. नकुलाने विचारलं आई एवढा बलाढ्य असा शत्रू आम्ही मारला आम्हाला आनंद झाला तू का रडते ग. पदराने डोळे पुसून घेतले महाराज. नकुलाने विचारलं सहदेवाने विचारलं भीमाने विचारलं अर्जुनाने विचारलं. रडण्याचं कारण सांगितलं नाही महाराज. जो मोठा पोरगा आहे धर्मराजा तो धर्मराजा आई जवळ गेला. म्हणे आई तुला 5ही लेकरांची शपथ आहे तुझं रडण्याचं कारण सांग.
म्हणे बाळा धर्मा, अरे रडण्याचं कारण सांगण्यासारखं नाही बाळा. म्हणे का सांगण्यासारखं नाही आई? म्हणे बाळा हो खरंच सांगण्यासारखं नाही. म्हणे तुम्ही ज्याचा वध केला हा तुमचा मोठा भाऊ होता. म्हणे मग आम्हाला का सांगितलं नाही? म्हणे बाळा सांगण्यासारखं नव्हतं रे. एका साधूने मला आशीर्वाद दिला की आई तुम्ही ज्या देवाचं स्मरण करणार त्या देवापासून तुम्हाला पोरगा जन्माला येणार. बरोबर आहे का नाही? मी कुवारपणे आगाऊपणा केला आणि आगाऊपणा केल्यामुळे मी सूर्यनारायणाचा त्या ठिकाणी धावा केला आणि कुवारपणी मला सूर्यनारायणने पुत्र दिला. लग्नाच्या अगोदर जर काही एखादा मुलीला पोलगा झाला होऊ नये पण झाला, घरचे मंडळी पेढे वाटतात का? अपकीर्ती होते महाराज. जातीतून बाहेर घर काढलं जातं. टवाळकी होती, निंदा होते महाराज. म्हणे मी राजाची कन्या होती, माझी अपकीर्ती झाली असती. म्हणून बाळा हा जो कर्ण आहे या कर्णाला मी एका लाकडाच्या पेटीमध्ये त्या ठिकाणी घातला, नदीमध्ये सोडलेला होता. याला जन्मताच कवल कुंडल होते महाराज. हा सूर्यनारायणाचा जपाने जन्माला आलेला कर्ण हा तुमचा मोठा भाऊ होता. म्हणे आई अगं तुझ्या मौन राहण्यामुळे आम्हाला भातृवध घडला. मोठा भाऊ हा बापाच्या जागेवर राहतो आणि अशा भातृवधाचं पाप तुझ्या मौन राहण्यामुळे घडलं. जा तुझ्या संपूर्ण नारी जातीला आजपासून शाप आहे. तुमच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट राहणार. आता आम्ही 8-8 दिवस बाहेर राहतो बरं का स्वप्नील बाबांना. आम्ही 8-8 दिवस बाहेर राहतो. घरी गेलो, घरी गेल्यानंतर जेवायला जरी बसलो ना वाढता वाढता तुमले काही माहीत पडणं का? मग पहिले चेंदिली होती 8 दिन द्या टणकी जायला पहिले खायतली होते. तुमले काही माहीत पडणं का? मग जर का काही गुप्त बातमी असेल काका तुमले सर्व असले हात जोडी विनंती मनात झालीस पण सांगत नका जा बरं. मनातली गोष्ट माता भगिनींकडे कधी सांगू? जर का तुम्हाला काही गावामध्ये अलाउशिंग करायची फक्त गरमा सांग देऊ. फायदे तुला सांगितलं कोले सांगू नको. तुले सांगस कोले सांगू नको. तुले सांगस कोले सांगू. बट गाव फिरेशी नाही जाते नकटाना भंडारा बटा गावले डंडोरा होई जा. बरोबर आहे का नाही? म्हणून बाप हो त्या ठिकाणी त्या आईने विश्वास ठेवला नाही आणि विश्वास नसल्या कारणाने ती रक्या जी होती ती उकरड्यामध्ये फेकून दिली. आणि उकरड्यामध्ये फेकण्यानंतर 12 वर्षानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ वापस आले. आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा वापस आल्यानंतर माई भिक्षान देही दाखव तुझा मुलगा केवढा झाला दाखव बरं. माय थरथर करे. पहिले त्या माईने सांगा म्हणे या कुत्री बनवतो आणि बाई बनवतो म्हणे आता फुकाशिवाय राहणार. भस्म केल्याशिवाय राहण्याने थरथर करायची. थरथर लटलट कापत कापत बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर म्हणे महाराज मला मुलगा झाला नाही बरं. म्हणे आई खोटं बोलू नको. नाही तर हातामध्ये भस्म घेईल, भस्म करून टाकेल, तुला जाळून टाकेल इथं. म्हणे महाराज माझ्या मैत्रिणीने सांगितलं की दिवसाची कुत्री बनवतात रात्रीची बाई बनवतात. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही स्वामी. मी ती राख जी रक्या होती ती उकरड्यामध्ये घातली आणि उकरड्यामध्ये टाकल्यामुळे म्हणे आई माझ्यावर उपकार कर. ज्या उकिरड्यावर टाकली असेल तो उकिरड्या दाखव. महाराज पहिले गायी भरपूर असायच्या. प्रत्येकाकडे गावरानी गाय जर्सी नाही बरं. गावरानी गायी भरपूर असायच्या. वाड्याच्या वाड्या असायचे महाराज. आणि असा पर्वतासारखा त्या ठिकाणी मोठा उकिरडा होता. त्या उकिरड्यामध्ये ती राख फेकलेली होती महाराज. 12 वर्ष झालेले होते महाराज. तेच पुंज पोरगा त्या ठिकाणी 12 वर्षाच्या त्या शेणच्या गौरीमध्ये तयार झालेला होता. जेव्हा वरतून त्यांनी पावडी मारली, पावडी मारल्यानंतर म्हणे गुरुदेवा अलक निरंजन म्हणून खाली आदेश म्हणून आवाज आला. आदेश गुरुजी 12 वर्ष झाले हो या ठिकाणी मला बाहेर काढा. फार व्यात्न होता. तेव्हा महाराज मच्छिंद्रनाथांनी पावड्याच्या साह्याने ते सर्व उकिरडा बाजूला केला आणि तेच पुंज असा 12 वर्षाचा पोरगा त्या ठिकाणी जन्माला आला. गोरक्षनाथ भगवान की वरती हात करायचा वरती. गोरक्षनाथ भगवान की हर हर. बाप हो त्या ठिकाणी गोरक्षनाथांचा जन्म झाला ना. आईला त्या ठिकाणी पाझर फुटला. म्हणे महाराज काही करा एवढा पुत्र मला द्या. म्हणे आई तुझ्या नशिबात नाही बरं का. तुला दिला होता तुझ्या नशिबात नव्हता.
काही केला तुला हा पुत्र भेटू शकत नाही महाराज. बरोबर येऊन गेले आणि चालता चालता जे ब्रह्मनाम पार्वती आई साहेबांनी भोलेबाबांकडून घेतलं होतं महाराज, मच्छिंद्रनाथांना भोलेबाबांनी जे ब्रह्मनाम दिलं होतं तेच ब्रह्मनाम गोरक्षनाथांना दिलं महाराज. आणि गोरक्षनाथांना दिल्यानंतर म्हणे बाळा कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काम करायचं, परंतु जे ब्रह्मनाम आहे भगवंताचे जे ब्रह्मनाम आहे जो बीजमंत्र आहे तो बीजमंत्र श्वासोश्वासोद्वारे ज्ञानदेवा मौन जप माळांतरी धरोने श्री हरी जपे सदा. ही जी ब्रह्मनामाची माळ आहे जो बीजमंत्र दिलेला आहे तुला, त्या बीजमंत्राला साबरी विद्या म्हणतात महाराज. त्या बीजमंत्राला संजीवनी मंत्र सुद्धा म्हणतात. म्हणे बाळा हा जो ब्रह्मनाम जो मंत्र तुला दिलेला आहे, जे ब्रह्मनाम तुला दिलेला आहे ते मनातल्या मनात चालू ठेवायचं आणि वाटचाल करायची महाराज. ज्या वेळेस जाता 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 एका ठिकाणी माझा शिष्य किती पारंगत झाला हे पाहण्याकरता महाराज मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, म्हणे बाळा अरे जा काहीतरी माधुगरी भिक्षा मागून आण. भिक्षा मागण्याकरता एका गावामध्ये जेव्हा गोरक्षनाथ गेले महाराज, पितरपाट्याचा सण होता बरं काका सुखदेव काका, पितृपक्षाचा सण होता. आणि त्या पितृपक्षामध्ये एका ब्राह्मण काकाच्या घरी गेला आणि गेल्यानंतर भिक्षान दे माई, माई भिक्षान देही. जेव्हा महाराज त्या माईने ते तेजपुंज पोरग ते आईच्या पोटातून निघालेलं होतं का, गोमातेच्या गौरामधून निघालेलं असं तेजपुंज पोरग महाराज ते पाहिल्यानंतर ती आई मोहित झाली की वा कोणीतरी दैवी अवतार आपल्या घरासमोर भिक्षा मागण्याकरता आला. संपूर्ण पंचपाक्वान्नाचा ताट भरून दिला महाराज. ताट भस्म त्या झोडीमध्ये घेतला आणि सद्गुरुनाथांकडे घेऊन गेला, घ्या गुरुजी सेवन करा. मच्छिंद्रनाथांनी सर्व खाल्लं महाराज. परंतु माझा हा जो भक्त आहे, माझा जो साधक आहे, माझा जो शिष्य आहे, याचं नामचिंतनामध्ये हा पक्का झाला का कच्चा आहे हे पाहण्याकरता महाराज त्यांनी काय केलं, म्हणे मच्छिंद्रा गोरक्षा अरे सर्व पदार्थ चांगले होते पण वडे 2-4 राहिले असतं तर बरं झालं असतं. भाषा समजते माय तुम्हाला? हो, 2-4 वडे जास्त राहिले असते तर बरं झालं असतं. महाराज म्हणे महाराज तुमच्याकरता काही करू शकतो, आत्ता लग जाणतो. जेव्हा गेले महाराज म्हणे माई भिक्षान देही, माई माझ्या गुरूंना वडे भरपूर आवडले, म्हणे वडे देते का 2-4. आता पहिले वडे बनत होते कसे बनत होते, रात्री दाय भिजू घालत लागत होती, तिला गोंट्यावर घासावं लागत होती, बरोबर आहे का नाही. गोंट्यावर घासल्यानंतर वराट्या पाट्यावर लाटावी लागत होती, वाटावीला, बरोबर आहे का नाही. वराट्या पाट्यावर वाटायची आणि मग ते कुठं वडे तयार व्हायचे. आता तसं आहे का, बिगर पोतराने दाय भेटत, रात्री बी दाट देव सकाळी कुकुरमा टाक देव मिक्सरमा कुर्र फुर्र 2 पेर जाया ती लगेच दाय वाटून तयार आणि ठेवले की लगेच वडे तयार. तेव्हा तसे नव्हते. म्हणे भाऊ वडे काही फुकट बनत, वडे काही फुकट बनत नाही, वड्यांना फार त्रास घ्यावा लागतो. तुला वडे देईल, वड्यांबदल्या काय देतो म्हणे. पहा बर का सद्गुरूवर केवढा शिष्याचा केवढा भाव असतो महाराज. म्हणे आई माझ्या गुरु करता मी जीव सुद्धा देऊ शकतो. म्हणे भाऊ जीव मिव काही देऊ नको, फक्त तुला 1 डोळा दिशी का. काय म्हणली बाई, जीव काही देऊ नको पण तुझा 1 डोळा देशील का. म्हणे आई माझ्या सद्गुरू करता मी जीव सुद्धा देऊ शकतो. डोळ्याची काय विषयात आहे, जा तू वडे घेऊन ये, मी डोळा देतो. आता ती माय वडे घेण्याकरता घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर पातेले असं घेतलं, असं पातेलं घेतलं ना, असं पाहिलं कसं, असं असं पाहिल्यानंतर महाराज हातामध्ये ते वड्यांचं पातेलं होतं महाराज, असं पातेलं हातामध्ये धरलेलं होतं. जेव्हा असं पाहिलं तर गोरक्षनाथांनी हातामध्ये बुबळ असं डोळा हातामध्ये काढल्यात आणि रक्ताच्या चिरकंड्या होत होते महाराज. रक्ताच्या चिरकंड्या उडताना त्या माईने जेव्हा पाहिलं बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथं पडली आणि पडल्यानंतर महाराज कशीत बशी उठली आणि उठल्यानंतर हातामध्ये 2-4 नाही सर्व वड्यांचं पातेलं घेतलं आणि गोरक्षनाथांजवळ घेऊन गेली. म्हणे दादा अरे तुला मी सहज बोलली, वड्यांकरता तू डोळा काढून दिला, एवढा तुझा आहे, एवढा सद्गुरू निष्ठा, एवढी सद्गुरूवर भावना तुझी, वड्यांकरता तू डोळा काढून दिला महाराज. एवढं सांगितल्यानंतर म्हणे आई घे डोळा घे. ती माय लटलट करत होती.
लटलट करत होती म्हणे वळ्या करता डोळा देणारा एकच भक्त पाहिला, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त आणि भगत याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे दादांनो. भक्त आणि भगत, भक्त हा भगवंताचा भक्त असतो, भगत आमच्याकडचं सांगतो तुमच्याकडे आमने रातभर राहणं आधी बरोबर आहे का नाही. कोरोनामध्ये कीर्तनकारांचे कीर्तन बंद होते, माझ्या गायक वृंदांचं सर्व घरी असायचो, पण आमच्या गावामध्ये भगत बाबा होता. भगत तो पसरंगी दागालेले नागरबत्तीना पुडालेली संगे. गावामध्ये महिला मंडळ फार भावनिक राहतात. कोणाला खोकला आला पोरांना दाखल, लहान लहान पोरांना घरात ए भगत बाबांना दोरा टाकल्या रे चला तू. तो भगत बाबा दोरा टाकण्याकरता त्या ठिकाणी यायचा आणि अगरबत्त्या चेटाळ्यात त्यांनी आयराणी समजस ना तुमले. अगरबत्त्या चेटाळ्यात त्यांनी असे लयात अगरबत्त्या एवढा पसरंगी धागा काढे आणि त्या पसरंगी धागा अशी एक गाठ मारी त्यांनी. आकाश बांधू पाताल बांधू बांधू बाही दिशा, मेरा मंत्र वाया न जाए छू मंत्र काला मात छू मंत्र काला छू. एक गाठ मारत जाय छू मंत्र काला छू करत जाय. त्यांनी बाई म्हणे बठ्ठा लोक घर आहेत, मास्तर घर, डॉक्टर घर, वकील घर, आणि हाव काय रिकामी उपात करत फिरे ना. वानोयाला ये म्हणे घर, कोरोनानं वानोयाला ये बरं काय करत कथा जाजेत मागे जाऊ म्हणे. ती बिचारी त्याच्या मागे गेली, हा घरामध्ये गेला, गोंट्यावर बसला आणि अगरबत्ती जेव्हा पेटवली आणि पसरंगी धागा काढा. पहिली गाठ मारी, नदी बांधू नाला बांधू बांधू दाही दिशा, मेरा मंत्र वाया न जाय छू मंत्र काला छू. बाई म्हणे बापरे एवढं सायन मा नदी बी बांधस, नाला बी बांधस, 10 दिशा बी बांधस. हो बापरे. बाईने तय पायनी मस्तकले जाय. दुसरी गाठ धरी, नदी बांधू नाला बांधू बांधू दाही दिशा, मेरा मंत्र वाया ना जाय छू म्हणतात. बाईने मागतो जाणणे ना बुडक जो टाका काने पाठवला मा रप्प कनी म्हणे लाज ना वाटच म्हणे तुला. 4 महिना जायने गोंटा लायलाय अंग येणार म्हणे, मोरीनं भितळ बांधत ना म्हणे. आणि शिटक्या एवढं जागा मग आकाश बांधू पाताल बांधू 10 दिशा बी बांधत, मोरीनं भितळ बांधत नाही, दुसरा टकोरा टाकत नाही, बघत डांगे डांग घरच. बाईतेन मागे जाणणे बुडक लायशीन. भगत आणि भक्त याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे बरमाय. आमनाकडे चोरवड गाव आहे. चोरवड माहिती होई तुम्ही, चोरवड ऐकेल होई तुम्ही. चोरवड गाव त्या ठिकाणी दत्त जयंतीला मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये ना अशा मोकळ्या बाला करल बाहेर देतात. ते असा हात करा दत्त्या 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 आणि बट्ट्या कामनं जाग पडेल बरं, त्या पुऱ्या कामनं जाग पडेल. घर रट्टा बसणं कामले ऊन पडायला लागणं क्या दत्त्या. भाऊ गोड राहायचे, पण लहानने बाई ने बलती बिलंदर होते दाखला भाऊनी. ती म्हणे वालास काढणं येले, वालास काढणं पाण्यामध्ये जर का काठी टाकली 2 बांग बंद भाऊशनी काही बांधगड वये हाय माय काही काम करे नाही. डोकं बांधिले आणि बस काय असा गाव मा वाजना की असा हात करे अशा अशा. कोणतरी सांगा म्हणे बो चोराणी जत्रा म्हणले जा बोन दत्त प्रभू पण टाकी द्यायले. आता येईन मग खरंच होई तर निघे दे 8 दिन राय ना बिचारा बिगर अंग धुयला राहत ते. आई नुसतं सकाळी संध्याकाळी दत्त्या दत्त्या करेन याय बर कुमचाडीशीन खात जाय, याय बर कुमचाडी खायन संध्याकाळी सकाळी हात रेन टाइमले बाया करत तसं दत्त्या दत्त्या. 8 दिन राय ना गुण नाही म्हणे बो सैलानी बाबाला दे आधी काही गुण लागाऊ. सैलानी बाबाला घेऊन गेला बिचारा, गाडीमध्ये बसला. 2-4 दिवसाचा प्रवास आहे, हातामध्ये 2 पिशव्या घेतल्या, अंतरून पांघरून बरोबर घेतलं. महाराज निघाला. कंडक्टरने आरोळी मारी, सैलानी बाबा टाप. बहिणीने मागला जुडा मोकळा करा आणि सैल्या 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 सैल्या. हा म्हणे सरकारे मायवणी सरकारे. बहीण चालली सैल्या सैल्या करत एकदम दुडांगवर. आता हो सैल्या सैल्या करत चालली. अहो बहीण अहो काय म्हणे सरकारे बाजूला जा रे बाजूला जा रे. आणि तिचं अचानक लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. कुठे
हाताकडे म्हणे हात तरी काम द्याव थैल्या का गाडी मध्ये टाकीव ना तिने सैल्याना जप बंद करा म्हणे थैल्या 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 हाव म्हणे गाडी मा शिलगी घ्या गाडी मा शिलगी घ्या विठाला 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास मला माहिती आहे तुमले काय पाहिजे जिवारी बर का काका जिवारी किंवा मक्का लावलेला असतो असा पिव्या पडायला लागणार तो युरिया पोकना पडे युरिया लगेच क्वालिटी ठला विठला विठला बाप हो त्या ठिकाणी तो डोळा बरोबर घेतला आणि डोळा बरोबर घेतल्यानंतर गुरुनाथांकडे गेले म्हणे घ्या गुरुजी म्हणे बाळा डोळ्याला काय झालं म्हणे जरा वरफळा लागलेला आहे काठी जरा काडी लागली होती म्हणून डोळा दाखवून ठेवला नाही बाळा डोळा दाखव जेव्हा डोळा दाखवला महाराज तर बबुळाचा डोळा बाहेर निघालेला होता भस्म जोडीमध्ये डोळा होता म्हणे डोळा कुठं गेला म्हणे त्या माईने माझ्याजवळ वड्याच्या बदला डोळा मागितला म्हणून मी डोळा देऊन टाकला गुरुदेव पण त्या माईने डोळा घेतला नाही म्हणे कुठे आहे भस्म जोडीमधून डोळा काढला गोरक्षनाथाच्या डोळ्याला बसवला महाराज आणि निस्ती काय केलं भस्माला निस्ती फुंकार मारल्यानंतर जशाचा तसा डोळा झाला महाराज दरकोज दर मुक्काम करत पुढच्या गावाला जेव्हा गेले लहान लहान लेकरांनी त्या ठिकाणी बैलगाडी तयार करायची सुरुवात केली कशाची चिखलाची बैलगाडी केली महाराज परंतु हाकलणारा कोणी तरी पाहिजे म्हणून त्या गोरक्षनाथाला सांगितलं म्हणे गोरक्षा अरे तुला माणसाचा पुतळा बनवता येतो का म्हणे हो बनवता येईल गुरुजींच्या आशीर्वादाने करतो म्हणे तयार हातामध्ये गारा घेतला महाराज हात बनवले पाय बनवले डोकं बनवलं महाराज गोल आणि जेव्हा नाककानाचा आकार काढायला सुरुवात केली महाराज आणि मनामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचा जप चालू होता महाराज आणि त्या नामचिंतनाच्या जोरावर तो जो गाऱ्याचा गोरा होता महाराज त्या गाऱ्याचा गोडाचा पुतळा निर्माण झाला महाराज आणि तो पुतळा रडायला लागला पोरांनी पाहिलं गोरक्षाने भूत काढलं भूत गाऱ्यापासून माणूस बनू शकतो का परंतु सद्गुरुनाथांनी दिलेला नामाचा प्रताप आहे महाराज गाऱ्याचा पुतळा निर्माण झाला महाराज आणि तो गाऱ्याचा पुतळा मच्छिंद्रनाथ सुद्धा गोरक्षनाथ पडून गेले सर्व मुळे पडून गेले गुरुजींजवळ गेले आणि गेल्यानंतर हात मिठी मारली म्हणे गुरुजी अहो गाऱ्याचा पोरगा तयार करत असताना त्या ठिकाणी भूत निघाला म्हणे भूत नाही बाळा तुझा उत्तराधिकारी तो निघाला जा त्याला घेऊन ये घेऊन आला महाराज तो गाऱ्याचा गोऱ्याचा जो पुतळा होता तो पोरगा त्याचं नाव त्यांनी गहिनीनाथ ठेवलं काय ठेवलं गहिनीनाथ नाव ठेवलं त्याला गाईचं दूध पाजून पाजून जरा मोठा केला महाराज आणि मोठं केल्यानंतर जे ब्रह्मनाम मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं होतं ते ब्रह्मनाम गहिनीनाथांना दिलं महाराज आणि गहिनीनाथांना सांगितलं की बाळा जा त्र्यंबकेश्वराला जा आणि त्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी साधना करत बस महाराज त्या ठिकाणी साधना करण्याकरता जेव्हा गहिनीनाथ गेले आणि गहिनीनाथ गेल्यानंतर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वडीला गहिनी प्रती महाराज गहिनीनाथांना तो अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर इकडे आळंदी क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी माता यांनी विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यामुळे महाराज त्यांच्या गुरुजींनी सांगितल्यामुळे त्यांनी संसार परपंचाला सुरुवात केली घरी आले आणि घरी आल्यानंतर पहिला पोरगा झाला कोण झालं निवृत्तीनाथ झाले महाराज दुसरे ज्ञानोबाराय झाले तिसरे सोपान काका झाले चौथी मुक्ताई झाली महाराज आणि ती मुक्ताई झाल्यानंतर त्या ठिकाणी लोक भावकीतले लोक बोलायचे अरे तुझं मन जर का ताब्यात नव्हतं तर कशाला संन्यास घेतला गावामध्ये उपासमारी व्हायची महाराज कोणी त्या ठिकाणी भिक्षांना घालत नव्हते उपासमारी व्हायची कधी कधी लहान लहान लेकरांना पाणी पाजून झोपावं लागत होतं महाराज निवृत्ती दादांना विठ्ठलपंतांनी सांगितलं म्हणे बाळा आनंदी क्षेत्रामध्ये आपलं पोट भरणार नाही आपल्याला तीर्थयात्रेला जावं लागेल चला
निवृत्तीनाथांच्या दरबारामध्ये आपण जाऊ, त्र्यंबकेश्वरला जाऊ. आणि त्या त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर, त्या त्र्यंबकराजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर कोणीतरी आपल्याला काहीतरी खाऊ घालतील, आपला उदरनिर्वाह होईल बाळांनो. त्या त्र्यंबक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर भोले बाबांचं दर्शन घेतलं महाराज. त्या त्र्यंबकेनाथांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तिथं कुशावर्त म्हणून तान आहे बर का. त्या कुशावर्तामध्ये गंगा आलेली आहे. गंगा गौतम ऋषींकडनं गोहत्या झालेली होती आणि त्या गौतम ऋषीने त्या ठिकाणी त्या ब्रह्मगिरी पर्वतावर त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आणि त्या तपश्चर्याच्या बळीवर भगवान भोलेनाथांना प्रसन्न केलं आणि भगवान भोलेनाथाने त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आपल्या जटा त्या ठिकाणी आपटलेल्या आहेत. आणि त्या जटामधून जी गंगा निघाली महाराज, ती गंगा त्या कुशावर्त नावाचं एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये ती गंगा आलेली आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. बाळांनो, या तीर्थामध्ये जर का स्नान केलं सर्व पाप भंग पावतात. आणि हा जो समोर पर्वत आहे, या पर्वताकडे जर का पाहिलं, दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि तया नाही यमपुरी. या पर्वताचं दर्शन घेतलं महाराज तर यमपुरी पासून माणूस मुक्त होतो. नामदेवरायांचं एक प्रमाण आहे म्हणे, नामा म्हणे प्रदक्षिणा. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे महाराज त्या ठिकाणी बारीक वाजा बारीक. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. महाराज त्या ठिकाणी विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, निवृत्ती दादा, सोपान काका, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारण्याकरता महाराज दोघं पती पत्नी आणि 14 लेकरं बरोबर निघाले महाराज. निघाल्यानंतर त्या ब्रह्मगिरी पर्वतावर प्रदक्षिणा मारत असताना महाराज गहिनीनाथाने त्या ठिकाणी किमया केली आणि सोसायटीचं असं वादळ सोडलं महाराज. सु 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 करणारा वारा, ढगांचा कडकडाट, विजांचा आवाज महाराज. आणि अशा स्थितीमध्ये वाघाची डरकाळी आली महाराज. वाघाची डरकाळी. त्या वाघाची डरकाळी ऐकून विठ्ठल पंतांनी ममताईचा हात धरला. ज्ञानोबाचा हात माझ्या, रुक्मिणी आईसाहेबांनी धरला, सोपानाचा हात धरला. आणि निवृत्ती दादा थोडे मोठे होते म्हणून महाराज त्यांच्या मागोमाग पडत होते. सैरा वैरा धावण्यामध्ये त्या वादळामध्ये निवृत्ती दादांची या मायलेकरांची चुकामूक झाली महाराज. वाघाची डरकाळी येत आहे आणि त्या वाघाची डरकाळीमुळे विठ्ठलपंत, रुक्मिणी माता दोघं लेकरांना घेऊन खाली ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या खाली उतरून गेले महाराज. मागे जेव्हा पाहिलं, रुक्मिणी आईसाहेबांनी मागे पाहिलं, माझा निवृत्ती दिसत नाही. ओक्सा बोक्सी रडू लागली. निवृत्ती दादा, निवृत्ती, अरे तुला वाघाने खाल्ला असेल का बाळा? मुक्ताई रडायची, ताई दादा, अरे तुला आम्ही कुठे शोधू? विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट चालू आहे महाराज. वाघाची डरकाळी चालू आहे. अशा अवस्थेमध्ये महाराज माझे निवृत्ती दादा, ज्यांची 6 तारखेला समाधी सोहळा आहे महाराज,
तुमचा जो सप्ताह आहे तो पर्व काळाचा सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये माझ्या निवृत्ती दादांचा समाधी सोहळा आहे आणि त्या ठिकाणी निवृत्ती दादा सैरावैरा पडत आहेत. मागे वाघाची डरकाळी आहे. डोळे सुकले गेले महाराज. कंठ दाटून यायचा. माझ्या बाबांना माझ्या आईला वाघाने खाल्ला असेल का काय? माझ्या लहान मुक्तीला खाल्ला असेल का काय? माझ्या ज्ञानाला सोपानाला खाल्ला असेल का काय? सैरा वैरा पडता 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 महाराज एक गुहा दिसली. गुहा आणि त्या गुहेमध्ये एक दिव्याची ज्योत पाहिली महाराज. आणि त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये एक महात्मा त्या ठिकाणी नाम साधना करताना पाहिल्यानंतर त्या गुहेच्या दरवाजा जवळ गेले आणि दरवाजा जवळ गेल्यानंतर गुरुजी अहो कोणी आहे का मध्ये? मला वाघ खाईल. माझ्यावर कृपा करा. मला वाघापासून वाचवा. नातांनी महाराज हातामध्ये भस्म घेतलं आणि भस्म घेऊन जेव्हा नुसते रक्षा नुसते फू करून दिलं महाराज. वाघाची डरकाळी सुद्धा बंद झाली. वादळ बंद झालं महाराज. इजांचा कडकडाट बंद झाला. ये बाळा आत ये, घाबरू नको. ये बाळा आत ये. निवृत्ती ये बाळा आत ये. महाराज वाघाच्या डरकाळीला घाबरून माझ्या निवृत्ती दादांनी त्या गहिनी नाथांना कडकडून मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर सांगितलं महाराज माझ्या आई वडिलांना वाघाने खाल्ला असेल. माझी लहानशी असणारी मुक्ताई त्यांच्या बरोबर होती. माझा सोपान होता. माझा ज्ञानोबा होता. वाघाने त्यांना खाल्ला असेल. गुरुजी माझं सुद्धा तुम्ही या वाघापासून रक्षण करा. जवळ घेतलं महाराज आणि जवळ घेतल्यानंतर त्या निवृत्ती दादाला गहिनीनाथांनी छातीला धरून महाराज त्या ठिकाणी मिठी मारली. आलिंगन दिलं. म्हणे बाळा घाबरू नको. तुला वाघ काय करणार नाही. देव तारी त्यास कोण मारी. बाळा घाबरू नको. जवळ घेतलं महाराज. म्हणे बाळा तुला जर का वाघाने खाल्लं असतं तर तुझं आयुष्य बर्बाद झालं असतं का नाही? हे जे तुझं आयुष्य आहे हे भगवंताच्या कारणी लाव. म्हणे गुरुदेवा तुम्ही मला अभयदान जीवदान दिले आहे. तुम्ही सांगाल ते करणार. म्हणे बाळा माझ्या सद्गुरूंनी जे मला ब्रह्मनाम दिलेलं आहे त्या ब्रह्मनामाचा तू स्वीकार करशील का? हो देवा. या दासाच्या शरीरावर तुमचा पूर्णपणे 100% अधिकार आहे. तुम्ही सांगाल ते करणार. महाराज तेव्हा त्या निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी त्या गुहेमध्ये महाराज ते ब्रह्मनाम दिलं. ब्रह्मनाम दिल्यानंतर त्या ठिकाणी साधनेला बसवून घेतलं महाराज. 2, 2.5, 3 महिने त्यांच्याकडनं साधना करून घेतली. लेकराची वाट पाहत महाराज त्या ब्रह्मगिरीच्या पर्वताजवळ घर गरक्या घालायचे की माझ्या निवृत्तीला वाघाने खाल्ला असेल. आणि काही दिवसांनी महाराज निवृत्तीनाथ जेव्हा खाली आले, खाली येताना त्या मुक्ताईने पाहिले. म्हणे बाबा दादा आले, दादा आले. ओक्साबोक्षी रडणारी माई महाराज सावध झाली. निवृत्ती दादा खाली आल्यानंतर कडकडून मुक्ताईने निवृत्ती दादांना मिठी मारली. दादा इतके दिवस कुठे होता रे? आईची काय दशा झाली, बाबाची काय दशा झाली? म्हणे माई अगं मुक्ते मला सद्गुरू मिळाले. त्या सद्गुरूंनी मला अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहाचं चिंतन मी करत करत या ठिकाणी इतके दिवस त्या ठिकाणी राहिलो. महाराज त्या गहिनीनाथाने तो अनुग्रह दिला आणि तोच अनुग्रह माझ्या निवृत्ती दादांनी ज्ञानोबारायांना दिलं. महाराज अभंगाचं शेवटचं चरण. प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेवतार ज्ञानदेवतार
मच्छिंद्राने बोल गोरक्षाची ज्ञानदेवा सार तो जविले ज्ञानदेवा सार तो जविले मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोल गोरक्षाची केला ऐका बाईबाबू ज्यांच्या खुशाल मार्गदर्शनाने आज कीर्तन सप्ताह चालू झालेला आहे महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य स्वप्नीलजी महाराज गिरणकर बाबांच्या आशीर्वादाने आज प्रथम दिवस सप्त्याला सुरुवात झालेली आणि या सुरत गावामध्ये नीलकंठ धाम मध्ये रेणुकाई आळंदी झालेली आहे पहिला दिवस आहे पण आळंदी सारखं वाटतंय माई बाबू पंढरपूर सारखं वातावरण तयार झालेलं आहे खरोखर साक्षात भगवान परमात्माचं वास्तव्य इथे आहे म्हणून आमच्या नीलकंठ धामचे कार्यकर्ते मंडळी त्यांचा देखील स्वाभिमान आहे आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकार भगवानजी बाबा पिंपळखेडकर यांनी अतिशय 2 तासापासून ज्ञान अमृत पाजलं त्यांचा देखील आभार माय बाप हो सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला काही त्रास बरोबर आहे का नाही आता एकदा सर्वांनी वरती हात करायचे आहेत जेले हात असतील त्यांनी करा घाबरू नका केले का वरती हात राव द्या सकाळी लो विठोबा रखुमाय